आमचे प्रवक्ते राजाभाऊ यांनी खरं प्रस्तावित केले. आजची जी प्रेस आहे खरं तर आज आपण सगळ्यांना माहिती आहे की अधिवेशन काल संपलंय आणि अधिवेशनानंतर आपल्या भारतीय जनता पार्टीचे आमच्या चारही आमदारांनी जे या शहराचे जेवढे विषय होते, काही लक्षवेधी, काही मागण्या, अशा प्रकारचे विषय त्यांनी मांडले. त्याच्यामध्येच आमदार अमितजी गुरके यांनी लगेच आपली प्रेस घेऊन त्यांनी जे विषय मांडले त्या संदर्भात ते बोलणारच आहे. प्रथमतः या प्रेससाठी उपस्थित असलेले आमच्या मान्यतेने करणारी प्रेस अध्यक्ष अमितजी गुरके, आमचे ज्येष्ठ नेते संजयजी खाडे सर, आमचे राजशेखर गिल्ले, आमचे राजीव गिल्ले, संजय मुंबडेकर, आमचे महिला मोर्चाचे अध्यक्ष सुजित फलांडे, मोर्शजी शेळके, महेश कुलकर्णी, उपस्थित सर्वच व्यासपीठावर भारतीय जनता पार्टीचे सर्व पत्रकार मित्रांनी, मी सर्वांनी आमदार अमितजी गुरकेंना विनंती करतो की आपण जे या अधिवेशनाच्या काळामध्ये जे येथील नागरिकांच्या खरंच गरज होते असे जे विषय मांडले ते आपल्या समोर सांगतो. सर्वप्रथम आलेल्या सर्व पत्रकार मित्रांचे मी या ठिकाणी या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर या ठिकाणी माझ्याबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सहकारी या पिंपरी चिंचवड शहराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय शत्रुघ्नजी काटे, आमचे मार्गदर्शक माननीय सदाशिवजी खाडे, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक राजेशजी गिल्ले, माजी नगरसेवक राजू गुरगे, त्याचबरोबर आमच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष माननीय सुजयताई पालांडे, संजयजी मुंबडेकर, माननीय मोरेश्वरजी शेंडगे, महेशजी कुलकर्णी, अतुलजी इनामदार, त्याचबरोबर मागे उपस्थित असलेले आमचे बापू बोलक, आमचे तिन्ही मंडल अध्यक्ष गणेश असेल, त्याचबरोबर जमीनताई असतील, त्याचबरोबर वैशाली असेल आणि सगळेच उपस्थित देवदत्त, सगळेच उपस्थित मान्यवर. खरं तर या अधिवेशनामध्ये तिसरा अधिवेशन होते आणि सर्वार्थाने स्थानिक प्रश्न आणि त्याचबरोबर सामाजिक प्रश्न आणि महाराष्ट्रातले काही महत्वाचे प्रश्न त्या ठिकाणी मांडण्याची त्या ठिकाणी माझा प्रयत्न होता. आणि खरं तर प्रश्न मांडणं लागणं त्यासाठी प्रचंड स्ट्रगल असतं, कॉम्पिटिशन असतं. त्यातही आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे खरं तर हे सगळं सहकार्य पत्रकारांचं आहे. कारण हे प्रश्न मांडत असताना वर्षभर पेपरला आलेल्या बातम्या असतील, न्यूज पोर्टलला आलेल्या बातम्या असतील, इलेक्ट्रॉनिक्स मीडियाला आलेल्या बातम्या असतील, याच्या अनुषंगानं लक्ष ठेवून त्याचा अभ्यास करून प्रश्न मांडावे लागतात. आणि तोच प्रयत्न माझा होता. शहराच्या दृष्टीने पहिला होता आणि सामाजिक दृष्टीने आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने तो तेवढाच महत्वाचा होता. त्यात लक्षवेधी मध्ये शहरामध्ये आता जो काही डीपीचा जो विषय आहे की या डीपी मध्ये अत्यंत चुकीच्या पद्धतीने हा आराखडा संपूर्णपणे टाकला गेलेला. त्यात खास करून पिंपरी विधानसभा क्षेत्रामध्ये आमच्या भागातील रामनगर, काळभोरनगर परिसरामध्ये रहिवासी एरियामध्ये तो डीपी त्यात आहे. त्यात अनेक घरं जात आहेत. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जो स्मारक आहे त्या ठिकाणी पण आरक्षण आहे. पिंपरीमध्ये व्यापारी मंडळी ज्या ठिकाणी सगळं कामकाज त्यांचे व्यवसाय अनेक वर्षापासून चालत आहे त्या ठिकाणी तो डीपी आहे. आणि अशा पद्धतीने चुकीचा डीपी या पद्धतीने होत असताना चिंचवड असेल, पिंपरी असेल, भोसरी असेल, या सर्वच ठिकाणी या डीपी मधनं कडाडून विरोध होत होता. आणि म्हणूनच तो डीपीचा त्या ठिकाणी लक्षवेधी त्या ठिकाणी लावली. आणि त्याच्यानंतर उत्तरामध्ये माननीय मंत्री महोदय मिसाळताई राज्यमंत्री त्यांनी असं उत्तर दिले होते की याच्यावर आम्ही विचार करू आणि ताबडतोब लवकरात लवकर अधिवेशन झाल्यानंतर बैठक घेऊ. त्यामुळे तो पहिला प्रयत्न असेल की येणाऱ्या आठवड्यामध्ये या भागातील सर्व लोकप्रतिनिधींना घेऊन त्या डीपी साठी ती बैठक होईल. त्याच्यामध्ये मी मागणी अशीच केली होती की डीपी यामध्ये तात्काळ रद्द झाला पाहिजे आणि ती माझी मागणी पुढेही कंटिन्यू राहील. आणि लोकांच्या जे प्रश्न आहेत जनहितासाठी या डीपी मध्ये आपण स्थगिती इमिजिएट देऊन हा डीपी रद्द करावा अशी मागणी मी त्या ठिकाणी केली होती. दुसरा जो विषय त्या ठिकाणी स्थानिक म्हणून विषय मांडला होता तो
PCMC बसेसमध्ये प्राथमिक सुरक्षेची साधनांची कमतरता. त्याच्यात माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं उत्तर दिलं की PMPV बसेसमध्ये सुरक्षा साधनाची आवश्यक सध्या पुरेशा उपलब्ध नाहीत. हे खरं आहे, कारण आपण जर बसेसमध्ये प्रवास केला आणि जर इमर्जन्सीमध्ये त्या ठिकाणी काही घडलं तर प्रत्येक बसेसमध्ये प्राथमिकोपचार पेटी ही असली पाहिजे, अग्निशामक हे असलं पाहिजे, ते सगळीकडेच उपलब्ध आहे का याविषयीच्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी लवकरात लवकर उपाययोजना करू असं त्यांनी सांगितलं. राज्यामध्ये आणि शहरामध्ये पण सगळ्यात मोठा प्रश्न आता भटक्या कुत्र्यांचा. पण भटके कुत्रे फिरत असताना त्याच्यावर नेमकी प्रक्रिया म्हणजे हे सगळं त्यांचं भटके कुत्रे त्यांचं जे प्रजनन होतं ते थांबवणं हा अत्यंत महत्वाचा प्रश्न होता. त्याचं वर्षभर स्टडी आणि अनालिसिस केल्यानंतर असं आढळलं की विशिष्ट एका कंपनीसाठी फोर्स केला जातो आणि त्या कंपनीला काम नाही मिळालं तर इतर कोणालाही कंपन्यांना ते काम दिलं जात नाही. आणि मग हे का होत आहे याच्यावर मी प्रकाश टाकला आणि फक्त प्रकाश टाकला नाही तर महाराष्ट्रातल्या जवळजवळ 7 ते 8 महापालिकांचा या ठिकाणी मी उदाहरणासह त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी मांडलं शीतल शिंदे. आणि याच्यामध्ये आपण उदाहरण देत असताना पूर्वी जर एखादी कंपनी काम करत असेल तर पूर्वी त्या ठिकाणी किती काम व्हायचं आणि आता काय काम होत आहे याची परिस्थिती मांडली. त्याच्यावर माननीय मंत्री उदयजी सामंत यांनी उत्तर देत असताना राज्यात भटक्या श्वानांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना ज्या आहेत त्याच्या चौकटीत राहून आपण काम करतोय आणि याच्यासाठी लवकरात लवकर स्वतंत्र निधी आणि स्वतंत्र योजना तयार करू असं त्यांनी उत्तर दिलं. त्याचबरोबर काही महत्वाचे खेळाडू आहेत की त्याच्यामध्ये जे नॅशनल लेवलचे खेळाडू आहेत त्यांना आतापर्यंत 14 त्यात राही सर्वमत आहे. अशा 5-6 खेळाडू आहेत की ज्यांना 14 वर्षापासून त्यांना शासन पगारच देत नाही. आणि पगार का देत नाही तर त्यांची एक एक्झाम असते, ती एक्झाम त्यांनी पूर्ण केली नाही. पण ह्या त्या एक्झामला हे खेळाडू लायबल नाहीत. पण तोही मी आवाज उठवला, त्याच्यावरही चांगलं उत्तर आलं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावा म्हणून दोन्ही सभागृहामध्ये त्या ठिकाणी मागणी झाली. कालच लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची पुण्यतिथी होती आणि त्यांचं आता साहित्यातलं काम आणि समाज परिवर्तनाचं काम याचा विचार करून याविषयी आपण केंद्र शासनाला प्रस्ताव सादर करा ती मागणी मांडली. आज आमचे अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे असतील किंवा सगळ्याच पक्षांचे असतील राजकीय आणि सामाजिक आंदोलन करत असताना ते आंदोलन जे असतं ते समाजासाठी असतं. पण त्याचे खटले जे आहेत ते तसेच प्रलंबित राहतात. पण त्यांना शासकीय नोकऱ्या असतील किंवा शासकीय लोन कर्ज प्रकरण असतील याच्यामध्ये त्यांना त्या ठिकाणी अडचण होते. त्यामुळे हे खटले मागे घ्यावेत यासाठीचा एक मी त्या ठिकाणी विशेष उल्लेख केला होता. त्याच्यावरही उत्तर असं आलं की त्याच्यावर आम्ही लवकरात लवकर विचार करून ते खटले मागे घेण्याचं प्रायोजन करू. आपण या अधिवेशनामध्ये एक आणखी एक लक्षवेधी लावले की जे निकृष्ट दर्जाचं पूल होता आणि तो कोसळला होता कर्जतमध्ये अहिल्यानगरमध्ये. आणि मी नेटिव्ह माझं गाव नगर असल्यामुळे तो प्रश्न मला घेणं अत्यंत महत्वाचं होतं. आणि त्या प्रश्नामध्ये 2012-13 मध्ये बांधलेला पूल अवघ्या 12 वर्षात कोसळला होता. आणि मग कोसळल्यानंतर ग्रामसडक योजनेअंतर्गत बांधलेला जो पूल आहे त्यात पुढे काहीही कारवाई झाली नाही, ठेकेदारावरही कारवाई झाली नाही. आणि म्हणून अत्यंत प्रभावीपणे मी त्या ठिकाणी विषय मांडल्यानंतर ठेकेदारावर जागेवरच माननीय मंत्र्यांनी काळे टाकून पुढची चौकशी करून ठेकेदाराला तातडीने अटक करण्यात येईल असं आश्वासन मला त्या ठिकाणी तोंडी त्या ठिकाणी मिळालं. म्हणजे पटलावर तो विषय आला. त्याचबरोबर गावाबाहेर सार्वजनिक स्मशानभूमी असतात आणि स्मशानभूम्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रभर अशी परिस्थिती आहे की त्या ठिकाणी काही इतर मागासवर्गीय लोकांना त्या स्मशानभूमीमध्ये जाण्यासाठी जागा मिळत नाही. हाही प्रश्न मी त्या ठिकाणी मांडला. त्याच्यावर उत्तर आलं की याच्यावर एक चांगला कायदा आणण्यासाठी शासन त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. धर्मांतर करून अनुसूचित जातीचं आरक्षण लाभ घेणाऱ्यांचे प्रमाणपत्र रद्द करा. या ठिकाणी फक्त अनुसूचितचा विषय नाहीये, ओबीसी असेल किंवा इतर सगळी लोक असतील की जे खऱ्या अर्थानं आपण हिंदू म्हणून राहत असतो आणि नंतर हिंदू म्हणून राहत असताना आपल्याकडे ओबीसी सर्टिफिकेट असतं, एससी सर्टिफिकेट असतं. आपण ओबीसी सर्टिफिकेटवर निवडून येतो, एससी सर्टिफिकेटवर निवडून येतो. त्या सर्टिफिकेटवर आपण काही शासकीय फायदे घेतो. पण फायदे घेत असताना आपला खरा धर्म विसरून तो बाजूला ठेवून आपण त्या ठिकाणी ख्रिश्चन धर्माचा प्रसार करतो. आणि प्रसार करत असताना त्या ठिकाणी ते कधी कळतं तर ज्यावेळेस त्या मुलांची लग्न होतात किंवा त्या ठिकाणी मृत्यू होतो आणि त्या विधीत मग कळतं. मग अशी केस सेम चेन्नईला झाली होती
आणि चेन्नईच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला होता की एखाद्याने अशा प्रकारचा जर स्वतः तो आधी हिंदू असेल आणि नंतर अशा प्रकारे जर त्यांनी कन्व्हर्जन केलं असेल तर त्याचं सर्टिफिकेट आधीचं रद्द झालं पाहिजे. आणि तोच आधार घेऊन प्रश्न मांडला. आणि विशेष म्हणजे याच्यावर माननीय मुख्यमंत्री यांनी स्वतः उत्तर दिलं. आणि त्याच्यावर माझ्या प्रश्नाच्या उत्तरानंतर राज्यामध्ये आता कायदा असा आलाय की जर कोणी आपलं हिंदू धर्म सोडून इतर धर्मात गेला असेल आणि त्याचा फायदा त्यांनी शासकीय नोकरीत घेतला असेल, निवडून आला असेल नगरसेवक म्हणून किंवा इतर गोष्टी म्हणून, पण तो कुठेतरी दिसतोय की आपला धर्म त्यांनी बदलला, तर त्याला आधीचं मूळ सर्टिफिकेट हे बाद होऊ शकतं. आणि तो अधिकार तिथल्या स्थानिक जात पडताळणी समिती आणि कलेक्टरला आहे. अत्यंत महत्वाचा निर्णय माझ्या लक्षवेधीमुळे झाला आणि कालच्या सगळ्या पेपरला फ्रंट पेजला ही न्यूज होती. त्याचबरोबर त्या ठिकाणी आणखी काही विषय मांडले, त्यात बालगुन्हेगारी व सोशल मीडियाचा गैरवापर. आज बालगुन्हेगारींचा अनेक ठिकाणी वापर केला जातो. शाळेतल्या मुलांना ड्रग्ज पोहोचवण्यापासून, खास करून सातारा, सांगली, कराड या भागातल्या काही उदाहरणं मी त्या ठिकाणी दिली. आणि याच्यावर कठोर उपाययोजना करण्याचं आश्वासन गृहमंत्र्यांनी त्या ठिकाणी दिलं. रखडलेली कामं, तांत्रिक ऑडिट आणि दोषींवर कारवाई. खास करून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये काही ठिकाणी कामं अत्यंत वाईट पद्धतीनं कामं चालू आहेत. खास करून पिंपरी चिंचवडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातलं रखडलेलं काम आहे. मोरवाडी चौक ते चिंचवड चौकापर्यंत अर्धवट राहिलेलं काम आहे. आणि त्याचं रहदारी एवढी आहे आणि अरुंद असेल पण काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे. त्याचं तांत्रिक ऑडिट झालं पाहिजे आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे. याचा हा प्रश्न मी मांडला, त्याच्यावर उत्तर आलं. आणि याचं लवकरात लवकर तांत्रिक ऑडिट होणार आहे आणि त्याचा पाठपुरावा मी करणार. त्याचबरोबर स्वतंत्र पोर्टल स्थापन करून स्थानिकांना विकास नोंदणी व रोजगार प्रशिक्षणात संधी द्या, हा एक प्रश्न मी मांडला. त्याचबरोबर माझं सगळ्यांना कल्पना आहे, मी कलारंग नावाची संस्था चालवतो आणि कला क्षेत्रात माझी थोडीशी आवड जास्त आहे. अनेक कलाकार, प्रशांत दामलेपासून अनेक कलाकार त्या ठिकाणी मुंबईमध्ये आमची चर्चा झाली. बऱ्याच वेळा काय होतं की शनिवार रविवार हे नाटकांसाठी आणि मोठ्या कार्यक्रमांसाठी कलाकार राखीव ठेवत असतात. परंतु एखादा मोठा कार्यक्रम आला, राजकीय, आम्ही जर राजकारणात असतो तरी राजकीय कार्यक्रम असला तर ते नाटक किंवा तो कार्यक्रम जागेवर रद्द होतो. त्यावेळेस कलाकारांचं प्रचंड मोठं नुकसान होतं. मग एखाद्या नाटकाची टीम ही संपूर्ण विदर्भात इकडे आलेली असते, त्या कलाकारांनी वेळ काढलेला असतो, पण ते त्या ठिकाणी कॅन्सल केलं जातं. त्यात प्रेक्षकांचा हिडमो होतो आणि त्या कलाकारांचा जास्त हिडमो होतो. त्यामुळे ह्याच्यावर काहीतरी धोरण आणावं म्हणून तो विषय मी त्या ठिकाणी मांडला. त्या ठिकाणी सांस्कृतिक मंत्र्यांनी याच्यावर नक्की धोरण करू असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. खनिकर्म प्राधिकरणातलं जे उत्खनन आहे याविषयीचा विषय मी मांडला. त्याचबरोबर अत्यंत महत्वाचा विषय नॅट चाचणी, सुरक्षित रक्तदानासाठी प्रयोगशाळा चालू करा. खरं तर ज्या वेळेस आपण रक्तदान करतो त्यावेळेस रक्तदान करत असताना 10 वर्षाच्या कालावधीत तब्बल 1442 नागरिकांना HIV संसर्ग झाला असं महाराष्ट्रात दिसून आलं. पण हे कशामुळे झालं तर याच्यामध्ये एक चाचणी असते, नॅट चाचणी. ती जर आपण व्यवस्थित केली नाही आणि या चाचणी करत असताना आपण त्या ठिकाणी सुई आणि ते वापरतो, त्याचा वापर नाही तर अशा प्रकारे होऊ शकतं. म्हणून आपण त्याविषयी मध्य प्रदेश, कर्नाटक, सिक्कीम, जम्मू काश्मीर आणि राज्यांनी नॅट चाचणी जी आहे त्याचं प्रायोगिक तत्वावर नॅट चाचणी सुरू करा अशी शासनाकडे मागणी केलेली आहे. आणि म्हणूनच ती मागणी त्या ठिकाणी मी लावून धरली. ई गव्हर्नन्स व रिक्त पदे जुनी पेन्शन योजना जी आहे ती ज्येष्ठ नागरिकांची आणि ती पुनर्जीवित करा, हा एक विषय महत्वाचा मी मांडला. त्यात आणखी एक महत्वाचा विषय म्हणजे मी स्वतः एक सीबीएसई शाळा चालवतो आणि सीबीएसई शाळा चालवत असताना ज्यावेळेस मी पुस्तकं बघत असतो त्यावेळेस पुस्तकांमध्ये खास करून छत्रपती शिवाजी महाराजांचा जो उल्लेख आहे सीबीएसई शाळांच्या पुस्तकांमध्ये तो फक्त 68 शब्दात आहे. आणि मग तो जर महाराष्ट्रात NAP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जर चालू होत असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख फक्त त्या अभ्यासक्रमात 68 शब्दात असेल तर ती दुर्दैवी बाब आहे. म्हणून ती गोष्ट त्या ठिकाणी मी पुस्तकासहित त्या ठिकाणी मी निदर्शनास आणून दिली. सत्यजित तांबे आम्ही 3-4 जण त्याच्यावर डिस्कशन केलं. त्याच्यावरही जे आमचे शिक्षण मंत्री त्यांनी असं आश्वासित केलं की पुढच्या वर्षी येणाऱ्या CBSEच्या सिलेबसमध्ये छत्रपती शिवाजी महाराज ते विस्तृतपणे त्या ठिकाणी येतील अशी ग्वाही त्यांनी देखील दिली आहे. त्यामुळे तो एक विषय माझ्यासाठी महत्वाचा होता. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकातलं आता आंदोलन चालू आहे, त्या आंदोलनामध्ये तो आरक्षण त्या ठिकाणचं रद्द करा आणि माता रमाईचं
त्या ठिकाणी माता रमाईचं स्मारक त्या ठिकाणी करा, याविषयीचा प्रश्न मी त्या ठिकाणी विशेष उल्लेख म्हणून केला. आणि काही मावळ परिसरामध्ये काही ठिकाणी शेतकऱ्यांची फसवणूक झाली आणि त्या फसवणुकीमध्ये SITची चौकशी लावा, हा एक विषय त्या ठिकाणी मी मांडला. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातला आधाराचा जो संच आहे त्याच्यामध्ये मोठी तफावत आढळून आली आणि त्याच्यामध्ये 270 आधार संच यंत्रापैकी 222 आधार संच उपलब्ध नाहीयेत, असा एक प्रकार त्या ठिकाणी उघडकीस आला. ते आधार संच नेमके कुठे गेले याविषयीची मी त्या ठिकाणी मागणी केली. प्रतिभा सेतू सारखी योजना राबवली पाहिजे. UPSC मध्ये अलीकडे प्रतिभा सेतू म्हणून एक योजना त्या ठिकाणी राबवली गेली. त्याच्यामध्ये अंतिम निवड न मिळालेल्या उमेदवारांना रोजगाराची संधी त्या ठिकाणी, म्हणजे UPSC पास केल्यानंतर जर अंतिम मध्ये तो जर फेल झाला तर त्या मुलांना प्रतिभा सेतूच्या माध्यमातून शासनात नोकरी मिळते. तशा प्रकारचं प्रयोजन NPSC मध्ये नाहीये, ते करावं याचाही आपण एक विशेष त्या ठिकाणी उल्लेख केला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या YCM रुग्णालयामध्ये आयुर्वेदिक OPD चालू होती, परंतु काही काळानंतर ती बंद करण्यात आली. महापालिकेच्या रुग्णालयात व दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी BAMS मोठ्या संख्येने उपलब्ध असतात, तर आयुर्वेदिक औषध व उपचार सामान्य नागरिक मिळत नाही, म्हणून ती OPD पुन्हा एकदा चालू करा, हा एक विषय त्या ठिकाणी मांडला. आणि त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये असणारा जो ट्रॅफिकचा विषय सगळ्यांना माहिती आहे, निगडीत आहे. याच्यात BRTचं काम चालू आहे आणि BRTचं काम चांगले प्रगतीचं आहे, पण त्या ठिकाणी आता रोडची जी दुरावस्था आहे ती अत्यंत खराब आहे. त्यामुळं तो एक विषय आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सातत्यानं लाईट जाण्याचा विषय तो एक विषय आहे. हे सगळे विषय मांडत असताना त्या ठिकाणी प्रयत्न असा होता की जास्तीत जास्त बोलायला मिळावं. सुदैवानं विधान परिषद असल्यामुळं त्या ठिकाणी आमची विधानसभेपेक्षा विधान परिषदेतील आमदारांची संख्या कमी असल्याने तुलनेने त्या ठिकाणी जास्त बोलण्याची संधी मिळते आणि अनेक प्रश्नांना यावेळेस त्या ठिकाणी मला न्याय मिळाला. मग त्यात DPचा विषय असेल, तो विषय येणाऱ्या काळामध्ये आपण करणार आहोत. त्याचबरोबर मी मागाशी सांगितलं की प्रोसेस असलेले ख्रिश्चन धर्मासाठी जो विषय आहे तो विषय असेल, असे अनेक विषय त्या ठिकाणी मांडण्याचा माझा प्रयत्न होता आणि तो आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे मी त्या ठिकाणी मांडू शकतो. आणि येणाऱ्या काळामध्ये हे विषय फक्त मांडलेले नाही, तर हे विषय पूर्णत्वात नेण्यासाठी जी सिस्टीम आहे, मग सभापतींकडे बैठक असेल, त्याचा पाठपुरावा असेल, या सगळ्या गोष्टी माझ्याकडनं होतील. हे असे सगळे विषय माझ्याकडे आपल्यापर्यंत पोहोचले असतील. आपले या विषयातले काही प्रश्न असतील तर आपण नक्की विचारू शकतो. एक मिनिट, माईक हाँ अतिशय चांगला आवाज उठवला आणि तरुण आमदार असून सुद्धा तुम्ही सार्थक ठरवलीत. फडणवीस साहेबांनी तुमची केलेली निवड याच्याबद्दल पहिल्यांदा तुमचं अभिनंदन. तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही या नेमका जो संवेदनशील भाग आहे तुम्ही आता उल्लेख केला, त्या भागात तुम्ही राहता. मी प्राधिकरणात राहतो, राजा भाऊनीतच राहतो, बाळा शिंदेनंतर राहतो. तर पुणे मुंबई महामार्गाचं जे वाटोळं चालवलंय आयुक्तांनी आणि स्मार्ट सिटी अंतर्गत हरित सेतू नावाचा प्रकल्प राबवत आहे. आता पुणे मुंबई महामार्गावरती BRTचं सुद्धा BRTने एक रस्ता व्यापलेला आहे, जागा व्यापलेली, मध्ये ग्रेड सेपरेटर आहे. मेट्रोचं काम चालू आहे. मेट्रोने BRTची अर्धी जागा व्यापल्यामुळे पाठशिवणीचा खेळ कसा असतो किंवा लुकाशिवणीचा खेळ असतो, आपण लहानपणी खेळायचो तशा टाईपचा, BRT अर्धा ते बाहेर येते, BRT अर्धा ते बाहेर येते, असं जे चालू आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुमच्या काळभोरनगर भागामध्ये पत्रे लावून बोर्ड लावलाय मेट्रोचा आणि आतमध्ये तुम्ही जर डोकून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की महापालिका फुटपाथ मोठं करायचं काम चालू आहे महापालिकेचं. तर त्या विषयावरती तुम्ही आवाज उठवणं गरजेचं होतं. तुम्ही आंबेडकर चौक आणि मोरवाडी चौक चिंचवड इथपर्यंत विषय घेतला, पण पुढचा भाग खूप संवेदनशील झाला. विशेषतः अण्णाभाऊ साठेंच्या साठी तुम्ही काम करता आणि त्या महामंडळातून तुम्ही मोठे झाला. तर तिथली जर तुम्ही आता त्या बस टर्मिनसची अवस्था पाहिली तर आज तुम्ही कपडे घातले ना
तर तुम्ही त्या ठिकाणाहून गेल्यानंतर घरी गेल्यानंतर तुम्हाला ते कुठे धुण्याची वेळ येते. म्हणजे पॅन्ट तर आणखी चिखलात झाली, संपूर्णतः चिखलामध्ये तो बस स्टॉप उभा आहे. मेट्रोनी काही केलेलं नाही. मध्यंतरी आम्ही वृत्तपत्रांमध्ये पण आवाज उठवला, महापालिका मेट्रोवर ढकलते आणि मेट्रो महापालिकेवरती ढकलते. तर तुम्ही जर सभागृहामध्ये कान टोचले असते तर तिथले ते मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना आदेश दिले असते असं मला वाटतं. तर तुम्ही आता भविष्यामध्ये काय करणार ते सांगा याविषयी. याच्यात तो विषय जो आहे ना, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते दापोडी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते निगडी असा विषय तो अर्बन जे आता मध्ये काम चालू तो पूर्ण ह्याचाच विषय आहे. आणि त्या विषयात 100% मी आवाज ह्याच्या आधी उचलत नाही. कारण मी स्वतः म्हणजे पूर्वी निगडीतनं चिंचवडला जायला साधारण 7 मिनिटात पोहोचायचो. आत्ताची परिस्थिती अशी आहे की आपल्याला निगडीतनं तिथं जायचं असेल तर किमान 30 मिनिटं तुम्हाला लागतात. एवढी वाईट परिस्थिती. मेट्रोचं कामही चालू आहे. मेट्रोच्या कामामध्ये पण ऍक्सिडेंट. बरं, याच्यामध्ये आवाज मी उचललाय पण तो आवाज फक्त उचलला नाही, याचा पत्रव्यवहार होऊन याच्यामध्ये तातडीनं जो आपल्याला निर्णय अपेक्षित आहे. एकतर ठेकेदाराला तुम्हाला सांगावं लागेल एवढे खड्डे आहेत. म्हणजे रोडचं काम चालू असताना, मेट्रोचं काम चालू असताना मेट्रोची जबाबदारी की आपण पहिली सुरक्षा नागरिकांची पाहिली पाहिजे. त्याच्यावर नक्की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसेल की फक्त आवाज उचललेला नाहीये, तर याच्यावर बैठका लावून याच्यावर तातडीनं काहीतरी निर्णय त्यांनी घ्यावा लागेल. दुसरा विषय आहे विकास आराखडा. तर विकास आराखडा हा प्रशासनाच्या काळामध्ये तयार होतो. प्रशासकावरती कोणाचं नियंत्रण आहे? राज्य शासन. मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचे? भाजप. हे सगळ्यांना आवडून कोणत्या पक्षाच्या? भाजपचे. हे सगळे आमदारच त्याच्या विरोधामध्ये आणि मुख्यमंत्री आणि माधुरी मिसाळांनी पण या संदर्भामध्ये आदेश दिले. एकनाथ शिंदेनी पण आदेश दिल्याचं आपण सुद्धा सांगतो. आपण मग अशी जर परिस्थिती असेल तुम्हालाच विरोधक होऊन सभागृहामध्ये प्रश्न मांडले जात असतील तर महापालिका प्रशासकांवरती तुमच्या सगळ्यांचा भाजपचा अंकुश नाही. हे लक्षात घ्या, डीपी ज्या वेळेस डिक्लेअर झाला त्याची प्रोसेस असते डीपीची. त्यासाठी हरकती यावे लागतात आणि हरकतीनंतर निर्णय गव्हर्नमेंट घेत असतं, जसं PMRDच्या बाबतीमध्ये झालं. तर त्यामुळे या हरकती माझ्या मते 50,000 प्लस त्या झालेल्या आहेत. आणि त्या हरकती येण्याची तारीख पण अधिवेशन काळातच होती. आणि तरीही आम्ही त्या हरकतीची वाट न बघता त्या ठिकाणी आम्ही सगळ्याच आमदारांनी त्या ठिकाणी आवाज उचलला. आणि फक्त आवाज उचलला नाही, त्याच्या बैठकीसाठी आम्ही सातत्याने प्रयत्नात आहोत. आणि त्या बैठकीला 100% शहरवासियांना अपेक्षित असलेला निर्णय त्या ठिकाणी शासनाला घ्यावा लागेल. कारण चुकीच्या पद्धतीनं डीपी हा त्या ठिकाणी घुसलेला. तेच मी सांगतोय की आपल्याला अपेक्षित असलेला जो निर्णय, मी पण डीपी रद्दसाठीच भांडलो होतो आणि डीपी रद्दसाठीच भांडणार आहे की या ठिकाणी जे काही खास करून लोकवस्त्यांमध्ये ज्या पद्धतीने डीपी, खास करून मी तुम्हाला माझ्या एरियातलं सांगतो, म्हणजे मी ज्या विधानसभा क्षेत्रात काम करतो, पिंपरीमध्ये रामनगर, दत्तनगर, त्याचबरोबर काळभोरनगरचा काही परिसर, पिंपरी खास करून व्यापारी सगळा वर्ग आहे, त्यांची सगळी दुकानं असतील, किंवा खाली आपण गेल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असेल, हे पिंपरीतले झाले. अशी चिंचवड आणि भोसरी तुम्हाला माहिती. त्यामुळं डीपी रद्द करा हीच प्रभावीपणे मागणी आम्ही त्या ठिकाणी मांडली आहे. येणाऱ्या काळामध्ये बैठकीसाठी लोकांच्या ज्या भावना आहेत त्या भावनांचा विचार करून वैयक्तिक माझा तरी प्रयत्न हाच राहणार आहे की डीपी त्या ठिकाणी रद्द झाला पाहिजे. मेट्रो खऱ्या अर्थानं शहराची, मी आणखी एक विषय कालच्या अधिवेशनात मांडला, तो राहायला सांगायचा आला नाही, की स्वच्छ शहर म्हणून आपल्या शहराला 1 नंबरचं पारितोषिक मिळालं. आणि ती आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट होती. कारण ज्यावेळेस आम्ही सगळे आमदार बसतो आणि अशा प्रकारची घटना घडल्यानंतर आमची त्या ठिकाणी कॉलर टाईट होती. तोही काल विषय मी अभिनंदनाचा ठराव त्या ठिकाणी महापालिकेचा आणि सगळ्या कर्मचाऱ्यांचा घेतला. मेट्रोच्या बाबतीत आमची हीच भावना आहे की मेट्रो हे शहराचं डेव्हलपमेंट आहे आणि हे डेव्हलपमेंट झालं पाहिजे. मेट्रोचा प्रवास वाढला तर ऑटोमॅटिकली या ठिकाणची जी वाहतूक आहे त्याच्यावर नक्कीच आपल्याला चांगल्या अर्थाने परिणाम होईल आणि लोक मेट्रो वापरतील निगडीपर्यंत आल्यानंतर. पण आता ज्या पद्धतीनं मेट्रोचं काम चालू आहे, ऍक्सिडेंट होत आहेत आणि मेट्रोनी जी काळजी घेतली पाहिजे रोड सुरक्षेसाठी ती घेतली जात नाही. रोड ज्या पद्धतीनं खराब झाले ते इमिजिएट महानगरपालिका आणि मेट्रोनी समन्वयाने केले पाहिजे, ते होत नाहीये.
ते होण्यासाठी जी भूमिका मी त्या ठिकाणी अधिवेशनात मांडली. कशाचं? डीपीआर मध्ये घेतलं चौथ्या नाही, विस्तारीकरण चालूच आहे. आता डीपीआर जर तुम्ही चेक केलं त्यात तुम्हाला दिसेल हे विस्तारीकरणाचंच काम आहे. मेट्रोची भूमिका आपली हे जे विस्तारीकरण झालं पाहिजे, पण विस्तारीकरण होत असताना ज्या पद्धतीनं काम चालू आहे ते अत्यंत रटाळही आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहे. प्रश्न कळला त्यांच्या उपस्थितीमध्ये माईक फिरव ना, बोल. जी शाळा आणि डेव्हलपमेंट अंतर्गत रस्ते म्हणजे मेन रोड सुद्धा अंतर्गत रस्ते जे आहेत जे 7.5 मीटरचे आहेत, 9 मीटरचे आहेत, 12 मीटरचे आहेत, अशा बऱ्याच ठिकाणी त्यांचं म्हणणे की तिकडं महापालिकेची ऑलरेडी आमचा नंतर पहिली मिटिंग त्यासाठी झाली आणि या मिटिंगमध्ये आम्ही सगळ्याच गोष्टी तिथे म्हणणार तुम्ही यावेळेस बजेट तुम्ही पाहिलं असेल पिंपरी चिंचवड आणि दुसरी सगळं इन्फ्रास्ट्रक्चरवरती जास्त बजेट आपण त्याच्यामध्ये घेतलं. मग त्या कोविडच्या काळामध्ये ज्या वैद्यकीय सेवांमध्ये जो खर्च आहे बजेट त्याच्यामध्ये कुठली तफावत होती. येत्या मागच्या वर्षी आमच्या 4 आमदारांनी दुसरीपासून ते चिंचवड आणि दुसरी 4 आमदारांनी आपल्या आपल्या भागासाठी चांगलं बजेट घेतलेलं आहे. त्या बजेटच्या आता कन्सल्टंट नेमून त्याच्या निवेदन लवकरच प्रसिद्ध होईल. आणि जो तुमचा प्रश्न आहे की जे छोट्या छोट्या रस्त्यांचं इम्प्लिमेंट काही ठिकाणी कॉम्पिटिकरण, काही ठिकाणी डाउनकरण अशा पद्धतीचं बजेट पूर्णपणे त्यासाठी करून लवकरच लवकर आपल्या समोर येईल. खरं तर आपण सगळ्यांना माहिती आहे की 2017 विकास आराखडा अंमलात द्यायला हवा. ऑलरेडी तो विकास आराखडा आपला 8 वर्षाचा. डीपी बद्दलच्या बऱ्याच भूमिका प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत. साहजिकच 175 किलोमीटर वर्गाचा किलोमीटरचा आपले शहर आणि या शहरातील असलेलं तुम्ही पाहिजे तर प्रत्येक ठिकाणचा भाग वेगळा आणि 2007ला ह्याच संपूर्ण शहरातील लोकसंख्या 7 लाख होती आणि आज ती 35 लाखापर्यंत अंदाजे या शहराचं खरं तर पॉप्युलेशन होतं. याच्यामध्ये विकास आराखडा होणं खूप गरजेचं आहे. कारण आपण प्रत्येक वेळेस जरी विकास आराखडा करायला गेलो माननीय सन्माननीय आमदारांनी भूमिका मांडली की रद्द करण्यासाठी तर रद्द हा सध्यासाठी पर्याय असू शकत नाही. ज्याच्यामध्ये खरंच काही भागामध्ये जे प्रसार माध्यमातून येत आहे लोकांच्यावरती ज्या चुकीच्या पद्धतीने काही ठिकाणी त्यांनी जो गुगल मॅपिंग करून किंवा एखाद्या एजन्सीला बरोबर घेऊन जसं पहिला एक प्रश्न मांडला सातपुते साहेबांनी की लोकल बॉडी नसताना आपण डीपी प्रसारित केलं नाही. खरं तर आपण आलो विकास आराखडा ज्या 50,000 कधी त्याच्यामध्ये आले त्याच्यामध्ये भूमिका लोकांची वेगळी आहे. तर आपण हेरिंग करायला गेलो तर त्याच्यामध्ये किमान 5,000 लोकांच्या खऱ्या भूमिका आणि भारतीय जनता पार्टीची अशी भूमिका आहे की प्रत्येक आमदारांनी आमचा अभिषेक इथं अधिवेशनात मांडला आहे आणि या राज्याचे आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र साहेबांनी त्यांना सगळ्यांना टाइम देतो म्हणून सांगितले. डीपीसाठी एक स्पेशल मीटिंग ते लागणार आहे. पण भारतीय जनता पार्टीची भूमिका अशी जिथं खरंच अन्याय होतो तो जिथं अन्याय होतो ज्या आरक्षणामुळे लोकांना बेघर व्हायची वेळ ते आरक्षण 100% आम्ही रद्द करणार. त्यासाठी मी बोलतो त्यासाठी 100% आम्ही आरक्षण रद्द करणार आहोत. त्यामुळे कुणाच्याही निर्मात्रामध्ये शंका नका. जे नागरिकांमध्ये घाबरटीचं वातावरण सगळ्या डीपीमुळे झालेलं आहे. डीपी जिथे काही घरांवर तर डीपीचं आरक्षण आहे जिथे इलिगल घर आहे
तर ती पण 100% घरं वाचवण्याचा प्रयत्न आम्ही सगळे करतो. रिव्हरफ्रंटला जी आतापर्यंत आपण शहराच्या 1997 झाला, याच्यामध्ये एसटीपीचं आरक्षण बऱ्यापैकी ठिकाणी नव्हती, पार्किंगचे आरक्षण नव्हते. जे शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढते, तुम्हाला मी सांगितलं की हे शहर आत्ता 35 लाख लोकसंख्येचं आहे. येणाऱ्या 20 वर्षांमध्ये हे शहर 1 कोटी लोकसंख्येपर्यंत जाऊ शकतो. कारण त्याचा जो पूर्ण स्क्वेअर मीटरचा एरिया पाहिला, तुम्ही सिटीमध्ये नव्याने आलेला ठिकाण आणि पैसा वाढून दिल्यानंतर शहराची कमी डेन्सिटीमध्ये जास्त शहर बांधणार आहे. शहराला लागणाऱ्या मूलभूत गरजा पण महत्वाच्या आहेत, विकास आराखडा पण महत्वाचा आहे, रस्ते पण महत्वाचे आहेत. पण तुमचा जो हट्ट आहे सांगा की डीपी रद्द करा, नव्याने डीपी जरी केला आम्ही सांगत नाही. दुसरीकडे असं सांगतोय की जर याच्यामध्ये नक्की तुमची भूमिका काय? बापू डीपी चुकला हे मान्य करता येते की नाही? कारण भोसरीचा रेड झोन ग्रीन मध्ये, पृथ्वीनगरचा रेड झोन तुमचा येलो झोन रेड झोन मध्ये एकही बांधकाम करता येत नाही. 46 आरक्षण तुम्ही पृथ्वीनगरच्या रेड झोन टाकली, भोसरीच्या रेड झोन मध्ये येते. मोठमोठीला तुमच्या टेकडे हिरव्या असताना पिवळे दाखवले, हा खोटेपणा आहे. ऐका, पूर्वेशेमध्ये फ्लड लाईन मध्ये ज्या पोस्टॉलिटीने फ्लड लाईन टाकली, पाटबंधारे खात्याने सांगितलं की फ्लड लाईन आमची नाहीच. म्हणजे डीपी मध्ये हे सगळे फ्रॉड झाले. कसा मंजूर करणार तुम्ही? एक सगळ्यांचा प्रश्न घेऊ गुरुजी बोला. तुम्ही म्हणताय की फक्त आरक्षण नाही, मी तुम्हाला सांगितलं की आमच्या आमदार साहेबांची मतप्रवाह आमच्यामध्ये बिलकुल नाहीये. त्यांना जिथं अन्याय वाटतोय, जसं त्यांनी त्यांच्या भूमिकेमध्ये मांडलं की पिंपरी मतदारसंघामध्ये ज्या चुकीच्या पद्धतीने आरक्षण पडले, जसं चिलेकर साहेबांनी सांगितलं की रेड झोन मध्ये काही ठिकाणी आरक्षण नाही पडलेत, काही ठिकाणी पडलेत. ज्या पद्धतीने याच्यामध्ये जेवढ्या त्रुटी आहेत, जेवढ्या चुकीच्या पद्धतीने टीपी झाला, ते जिथं घरं असताना पण टीपी पडलाय, जिथं सँक्शन बिल्डिंगवरती पण त्यांनी केले. त्यांनी जो खरं तर मुळात हा प्रारूप विकास आराखडा, ज्यावेळेस प्रत्येक वेळेस तुम्ही पाहिला असेल, प्रारूप विकास आराखड्यानंतर ज्यावेळेस सूचना अर्पण होतात त्याच्यानंतर परत हा पब्लिश होतो. पब्लिश करून परत एकदा चान्स दिला जातो की प्रारूप विकास आराखड्यावरती परत एकदा जिथं अन्याय होईल, जिथं तुम्हाला सगळ्यांनाच वाटतं या शहराच्या नागरिकांना खरंच अन्याय होतो, तिथं भारतीय जनता पार्टीची भूमिका असणार आहे की तो डीपीचा जो भाग आहे, जिथं खरंच अन्याय होईल तो रद्द केला जाईल. 50,000 लोकांना वाटते अन्याय झालाय, नक्की मला लोक भावना बोलण्याची तुम्ही सांगताय मंजूर करण्याची तुमचा आम्ही नाही, आता यांचं म्हणणं आहे की 50,000 हरकती आलेत. आमचं तेच म्हणणं आहे की ज्या हरकती खरंच अन्यायकारक आहेत, लोकांवरती अन्याय होतो, तो आम्ही डीपी 100% त्यातल्या त्या वगळून विकास आराखडा. हे बघा, 2 भूमिका आहेत, तुम्ही म्हणताय 2 भूमिका आहेत. याच्यामध्ये तुम्हाला डीपी रद्द करून सध्या काय होणार? डीपी रद्द नंतर तुम्हाला ज्या खरं अन्यायकारक भूमिका आहेत, खरं तर आमच्या आमदार साहेबांनी त्या डीपी मध्ये ज्या चुका आहेत त्या मानलेल्या आहेत, आणि मग त्यांच्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं की हा विकास आराखडा रद्द करा. तसंही प्रारूप विकास आराखडा आहे. मी तुम्हाला सांगतो की ज्या 50,000 त्याला त्याच त्या सेंटर मधली घरं आम्हाला वाचवायची तर वाचवायची आम्हाला, ज्या वल्लेकरवाडी मधले घरं वाचवायची ती वाचवायची, जे थेरगावच्या काही घरांवरचं रोड बनले डीपी रोड ते आम्हाला वाचवायचे ते वाचवायचे. जिथे अन्याय आहे, हे बघा, विकास आराखडा झाला पाहिजे तो झाला पाहिजे. भाजपच्या दोन्ही भूमिका बिलकुल नाही. भाजपची भूमिका पद्धतशीर आहे. या शहराचा विकास झाला पाहिजे, विकास आराखडा झाला पाहिजे, आणि ज्याच्यावरती जो अन्याय होतो ते रद्द करायला पाहिजे, आणि चांगल्या प्रकारे त्याचं परत वेल प्लॅन. तुम्ही म्हणता याच्यामध्ये किती टक्के जो चुकीचा आहे तेवढा 100% आम्ही उघडला पाहिजे. आमदार साहेब काय म्हटलं? हो, अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारला की कमी वयामध्ये अध्यक्ष सभापती बनण्याची
खरं तर मी अत्यंत म्हणजे मला अपेक्षितच नव्हतं की त्या ठिकाणी, कारण माझ्यापेक्षा अनेक सिनियर आमदार त्या ठिकाणी होते, पण मी तिथं गेल्या गेल्या मला जो निरोप मिळाला की तुम्हाला तालिका सभापती म्हणून तुमची निवड झाली आणि लगेचच अनाउन्समेंट झाली, तर थोडंसं जरी सवय असली बोलण्याची तरी पण मला थोडंसं बोदरेशन आलं आणि बोदरेशन आणि लगेच साधारण 2 तासांनी मला वर बोलवलं गेलं बसायला. त्यावेळेस मी हसत खेळत गेलो, पण तिथं गेल्यानंतर समोर माननीय उद्धव ठाकरे, समोर माननीय अजितदादा पवार, विखे पाटील, खडसे साहेब आणि सगळे बघून थोडस मला बोदरेशन आलं की आता मी आणि सगळे उठले बाबा सभापती महोदय आणि बसल्यानंतर जी सगळी चर्चा चालू झाली. आणि मी खरं सांगतो, मला त्या ठिकाणी बसल्यानंतर मला सगळ्यात आधी माझ्या स्वर्गीय वडिलांची आठवण आली, माझ्या समाजाची आठवण आली आणि मला थोडंसं त्या पहिल्या दिवशी बोदरेशन वाटलं. आणि ज्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिस्तीचा पक्ष आहे, माननीय चंद्रकांतदादा पाटील आमचे जे संसदीय कार्यमंत्री, त्या दिवशी मला त्यांनी पुस्तक दिलं आणि त्यांनी सांगितलं की हे पुस्तक वाचायचे आणि उद्या तुम्हाला की 20 प्रश्न मी देणार, त्या 20 प्रश्नाची उत्तरं तुम्हाला लिहून द्यायची, म्हणजे तुम्ही पुस्तक वाचलं का नाही कळेल. मी दुसऱ्या दिवशी साधारण रात्री 10:30ला ते पुस्तक वाचायला बसलो. मला 1:30-2 वाजले आणि 2 वाजता पुस्तक संपलं. त्यात कामकाज कसं चालवायचं, कामकाजामध्ये काय पद्धती असतात, बोलण्याच्या काय पद्धती, सगळं वाचून झालं. दुसऱ्या दिवशी चंद्रकांतांनी जे जे विचारलं मी बऱ्यापैकी सगळी उत्तरं दिली आणि मग कॉन्फिडन्स आला. आणि मग त्या ठिकाणी बसल्यानंतर भांडणं सोडवण्याचा पण योग आला आणि मोठी भांडणं समोर चालवत असताना त्यांना शांत करणं पण एक तारेवरची कसरत आहे सभापती पद म्हणजे. कारण समोरच्या माणसाला हात वर करून देणं, परंतु तो वेळेत बोलला तर ठीक आहे, नाही बोलला तर आपणच त्याला बस म्हणावं लागतं. आणि अशी सगळी मोठी मंडळी असतात आणि त्यात जर काही बाजाबाजी झाली तर कंट्रोल करणं हे सभापतीच्या हातात असतं. पण खूप चांगला अनुभव होता आणि हा अनुभव माझ्या पक्षाने मला दिला, भारतीय जनता पार्टीने दिला आणि सगळ्यात महत्वाचं शहरवासियांच्या आणि आपल्या आशीर्वादांमुळे दिला. आणि सगळ्यात मोठी भूमिका पत्रकारांची आहे. मी परत एकदा सांगतो की रोजची जी सवय आहे, पेपर वाचणं असेल, तुमचं पोर्टल वाचणं असेल, याचा उपयोग मला दैनंदिन सगळ्या गोष्टींमध्ये 100% होतो. धन्यवाद. पुढचा प्रश्न आहे ना, ज्या दत्तच महापालिकेने इकडे आकांक्षा फाउंडेशनला 6 शाळा चालवण्यासाठी दिल्या, जवळपास 5 वर्षाचा 40 कोटी रुपये खर्च आहे. ऍक्च्युली ती संस्था ही CSR म्हणून आली होती आपल्या पालिकेमध्ये आणि त्यांना महापालिका 40 कोटी देणार पुढच्या 5 वर्षांकरता, एका शाळेला 8 कोटी. त्या संदर्भात आपली भूमिका अधिवेशनात मांडणं अपेक्षित होतच, तर त्यावर आपण कुठलीही भूमिका मांडताना आपल्याकडे जोपर्यंत कागद हातात येत नाही, मी त्या दिवशी पेपरला तुमची बातमी वाचल्या असल्या दुसऱ्या दिवशी माझं पत्र मांडणी आयुक्तांना दिलं की याच्याविषयी मला माहिती द्या आणि अधिवेशनाच्या अनुषंगाने माहिती त्यांना 15 दिवसाच्या आतमध्ये द्यावी लागते. माझं पत्र अधिवेशनात चालू असताना साधारण शेवटच्या काही 3-4 दिवसात गेल्या आणि मी स्वतः त्या ठिकाणी, कारण मी स्वतः एज्युकेशन मध्ये काम करत असल्यामुळे तो विषय थोडासा मला अडचणीचा वाटला. एवढ्या वर्ष जर फ्री ऑफ कॉस्ट जर आपण चालवत असेल तर एवढं देण्याची गरज नाही. त्याचा मी सातत्याने पाठपुरावा करतोय. जिथे आपले टॅक्सपेअरचे पैसे वाचतील त्यासाठी नक्की आपण त्या ठिकाणी भांडू. आणि मला असं वाटतं की अनेक चांगल्या चांगल्या शाळा आपल्या शहरामध्ये आहेत. सिटी ब्राईट सारख्या शाळा आहेत, 5-5 त्यांच्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, प्रियदर्शनी, SNBP आहेत की 12-13 शाळा चालवतात. महानगरपालिकेने जर अशा शाळांना इन्व्हाइट करून तुम्ही अशा पद्धतीने शाळा चालवा तर त्या हसत खेळत फ्री ऑफ कॉस्ट शाळा चालवू शकतात. असं न करता 40 कोटीचं टेंडर काढण्याची गरज काय, हा प्रश्न मी याच्या आधी विचारलाय, देखील विचारलाय आणि त्याचा पाठपुरावा मी नक्की करणार. त्यांच्या गावाकडचा विषय आमदार सगळे मानतो. अतिशय धोकादायक अवस्थेत आहे. ते करण्याऐवजी बोर्ड लावण्याऐवजी सुलसपणे नाही काय सतुलगडजी, काही प्रश्न जर रिपीट झाले तर आपल्याला दुसरंच मांडता येत नाही. हा प्रश्न मांडणी विक्रांत पाटलांनी मांडला होता
आणि माझ्या सिक्वेन्समध्ये पण होतं. तारांकित प्रश्न हे अधिवेशनाच्या साधारण एक महिना आधी द्यावे लागतात. म्हणजे आपल्याला वाटतं म्हणजे अधिवेशन चालू असताना एवढी लोक फोन करतात, साहेब माझा प्रश्न घ्या, माझा प्रश्न घ्या, पण तो तसं नसतं. त्या सिस्टीमनी चालवं लागतं. तारांकित प्रश्न ज्यावेळेस सिलेक्ट होतो त्याची उत्तरं शासनाकडनं लेखी तयार होतात. लक्षवेधी ही आयत्या वेळेस मांडता येते, ती पण लक्षवेधी सिलेक्ट होत असताना त्याच्यात काही गोलमाल आहे का, त्याच्यात काही ह्या गोष्टी सभापती आणि तिथले सचिव चेक करूनच घेतात. त्यामुळे विषय एकदा रिपीट झाला की तो घेता येत नाही. त्याच्याविषयी अनेक त्यात चर्चा झाली. त्याच्याविषयी विरोधकही परब साहेब आणि अंबादास दानवेजी याविषयी बोलले. त्यात साधं चर्चा झाली, पण अत्यंत महत्वाचा विषय होता तो. खाली पण खालच्या सभागृहात आणि आमच्या वरच्या सभागृहात दोन्ही ठिकाणी झाला. आणि तुम्ही म्हणते त्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं निष्काळजीपणा हा प्रशासनाचा 100% झाला. आणि फक्त निष्काळजीपणाच नाही, तर त्या ठिकाणी अशा पद्धतीचा जर पूल असेल तर तो पूल बंदच करायला पाहिजे होता आणि पाडायला पाहिजे होता. झाला नाही तर त्याच्यावर जे उत्तर आलं त्याप्रमाणे कारवाई होईल. 2 प्रश्न या आधी देखील ती मागणी करून घेतली कायम असं मुद्दा मागणी ठेवलं जाते. तर सरकारची भूमिका उदासीन आलं तुम्ही अजूनही आशावादी. आणि दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की खरं तर अधिवेशनाच्या नंतर तुम्ही मात्र त्या आधी पूर्ण राज्याला तुम्ही माहिती देणार होता मंगेशकर हॉस्पिटलच्या सूचना दिली. प्रकरण तुमच्यासाठी पूर्णतः संपलंय का अजूनही त्याचा नाही? अत्यंत महत्वाचा प्रश्न. एक तर माझं सरकार, आमचं सरकार आमच्या समाजाच्या बाबतीत बिलकुल उदासीन नाही. कारण माझी पहिली मागणी होती की बार्टीच्या धर्तीवर आरटी करा, ती केली. 50 कोटी रुपये आता दिले, 200 कोटी रुपयाचं प्रयोजन आहे. दुसरं अबगड वर्गीकरणासाठी त्यांनी कमिटी बसवली, त्यासाठी मोठं आंदोलन मी आमदार यांना त्यांनी केलं होतं. 1.5 लाखपेक्षा जास्त लोक पहिल्यांदा आमच्या समाजाची आझाद मैदानात नेण्याचा इतिहास मी आमदार झाल्यामुळे झाला. दुसरं महत्वाचं, जर आमचं शासन उदासीन असतं तर माझ्यासारख्या सर्वसामान्य मागासवर्गीय कार्यकर्त्याला इतिहासात पहिल्यांदा त्या सभापतीच्या चेअरवर आमच्या शासनाने बसवलं नसतं. आता राहिला भारतरत्न देण्याचा प्रश्न, तर प्रत्येक गोष्टीला लगेच मागितलं आणि लगेच दिलं जातं असं होत नाही. त्यासाठी सातत्यानं मी पाठपुरावा करेल. येणाऱ्या 28 तारखेला मी 1 वर्ष माझं पूर्ण होतंय आमदारकीचं. आणि या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये समाजासाठी आणि प्रशासनासाठी आणि आपल्या लोकांसाठी जे काही करायचं ते संपूर्ण शासन मला मदत करते. माझा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर संपूर्णतः विश्वास आहे. कालही तुम्ही पाहिलं असेल की अण्णाभाऊ साठेंची काल पुण्यतिथी होती आणि काल साहेबांनी मुंबई कुणीही आमच्यापासून वेगळं करू शकत नाही म्हणून अण्णाभाऊ साठेंचं जे कवन आहे माझी मैना गावाकडे राहिली त्यातली छक्कड जी आहे त्यातली कविता त्यांनी वाचून दाखवली. त्यामुळे त्यांचं संपूर्णतः आमच्या समाजाकडं माझ्याकडे कुठेही दुजाभाव नाही आणि ते देण्याचं काम करतात. दुसरा प्रश्न होता आपला की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा. दीनानाथ मंगेशकरच्या हॉस्पिटल विषयी तो पण विषय मी त्या ठिकाणी घेतला होता, पण माझ्या आधी माननीय विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांनी तो विषय त्या ठिकाणी मांडला. त्यात चित्राताई वाघ असतील अनेक लोकांनी त्यात सहभाग घेतला आणि तो विषय आता खऱ्या अर्थानं अजूनही त्याच्यावर इन्क्वायरी चालू होईल आणि आम्हाला अपेक्षित असलेल्या ज्या गोष्टी त्या येणाऱ्या काळामध्ये नक्की घडतील आणि त्यासाठी आमचं स्ट्रगल तसंच आहे. आरटीचं जे ऑफिस सध्या काम जे आहे बार्टीच्या ऑफिस मधनं चालतंय त्याचं ऑफिस मुंबईला लवकरच होईल. आपण 200 कोटीची मागणी केली होती, 50 कोटी रुपये मिळाले. तेही 50 कोटी रुपये वर्ग बार्टीला झाले होते. ते आता आपण भांडण करून मला भांडावं लागलं त्यासाठी सरकारमध्येच प्रशासनाकडे ते आपण वळते गेलेत आणि पहिल्या एमपीएससी आणि युपीएससी साठी 5,000 मुलांची नोंद त्या ठिकाणी झाली आणि ती 5,000 मुलं पहिल्यांदा 5,000 समाजातली मुलं ह्या एमपीएससी आणि युपीएससी साठी बसणार आहेत. त्यासाठीचा निधी वर्ग झाल्यामुळे ही ह्या एक्झामला येणाऱ्या वर्षामध्ये ही मुलं बसतील.